नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मक्यापासून मस्त अशा रेसिपी 2 करून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी 3 कणस घेतली होती आणि ती सोलून घेतली। त्यातली ही 1.5 कणस घेतलेला आहे। त्याला काय केलेलं आहे माहिती का, सोलून पाण्यामध्ये 5 मिनिटं थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे, कारण ही फ्रेश मका आहे, फ्रोझन वगैरे नाही आहे। तर अशा पद्धतीमध्ये मी शिजवून घेतलेलं आहे। तर ही काय करते माहिती का, आपल्याला ह्या रेसिपीसाठी ही गरम गरमच पाहिजे, थंड नाही पाहिजे। तर मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। वाडग्यामध्ये बघा ही काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। ह्यात टाकायचं आपल्याला थोडासा बटर, एक अर्धा चमचा का होईना असा टाकायचा, छान लागतो ना। तर काय करायचं माहिती का, बटरमध्ये लसूण भाजून तुम्ही जर ह्याच्यामध्ये टाकला तरी पण चालू शकते, खूप छान लागतं बरं का। तसं पण तुम्ही केलं तरी पण चालू शकते। ह्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा, कारण आता हे गरम असल्यामुळे बघा लगे वितळायला लागलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा छोट्या आकाराचा टोमॅटो सॉस, 1 चमचा टाकणार आहे शेजवान चटणी। हे जे रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। छोटा अर्धा चमचा ह्याच्यात टाकायचा चाट मसाला, एकदम थोडंसं टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये काळं मीठ। शिजवताना पण आपण मीठ टाकलं होतं, तर थोडंसं वरनं चव बघून टाकायचं साधं मीठ, कारण हे सॉस जे आपण टाकतो त्याला बी मीठ असतं। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। आता हे पहिलं काय करायचं, गरममध्येच मिक्स करून घ्यायचं। बघा बटर वितळलेला आहे, चांगला धूर निघतो अजून ह्याच्यातून। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये काकडी टाकू शकता, बारीक कापून तुम्ही गाजर टाकू शकता, खूप छान लागतं बरं का। खूप अशा मक्याच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता एक 4 ते 5 दिवसापूर्वी एक रेसिपी अपलोड केलेली आहे, तशी पण तुम्ही केलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये गरममध्येच मी टाकणार आहे चीज। जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत तर नाही टाकलं तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये शिजवून शेंगदाणे सुद्धा तुम्ही टाकू शकता। चीज बघा मी खिसून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये गरम गरम जर घेतलं तर सगळीकडे मिक्स होतं, आणि एवढं ठेवलेलं आहे बघा। एक छोट्या आकाराचा अमूल चीज आहे ही। आता हे आपण गरममध्येच हे मिक्स करायचं। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर काय करायचं माहिती आहे का, एक ह्याच्यामध्ये खाली असा खड्डा करून एक वाटी ठेवायची, गॅसवर एक कोळसा गरम करायचा, चांगला लाल झाला पाहिजे। आणि त्या वाटीमध्ये कोळसा ठेवून त्याच्यावर तुम्ही बटर टाकलं तरी चालेल, तूप टाकलं तरी चालेल, झाकण ठेवून जरी तुम्ही एक मस्तपैकी धुरी दिली तर खूप छान लागतं बघा। तसं पण करून बघा। मी खूप रेसिपी सांगते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका, आणि दोन्हीमधले तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ही पण मला कमेंट करून सांगा। तर चला आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते। लोखंडाचा तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये बघा ही मका फ्रेश टाकून घ्यायची। ह्याच वाटीच्या प्रमाणे एक वाटी आपण दुसरी पहिली रेसिपी बनवली होती, एकूण 2 वाट्या झाल्या होत्या 3 कणसामध्ये। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला काय करायचं, ह्याला डाग पडस्तवर चांगलं भाजून घ्यायचं। मस्त बघा एकदम मीडियम गॅसवर मी असे डाग पडस्तवर चांगलं भाजून घेतलेले आहेत। गॅस एकदम बारीक आहे। आता काय करायचं माहिती आहे का, आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एकदम जास्त नाही तेल टाकायचं, हे बघा असं थोडंसं टाकायचं। त्याच्या जागी तुम्ही बटर जरी टाकला तरी चालेल, किंवा तेल जरी टाकलं तरी चालेल। मी तेलच टाकलेलं आहे, तूप जरी टाकलं तरी चालेल। आता हे पहिलं मिक्स करून घ्यायचं चांगलं। तेल टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे। जास्त तेल टाकायचं नाही, एकदम थोडंसं टाकायचं। आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे मीठ, चवीप्रमाणे टाका। थोडं साधं थोडं काळं जरी तुम्ही टाकलं तरी चालेल। मी थोडं काळं आणि थोडं साधं असं टाकून घेतलेलं आहे। पहिलं हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला मिरची पावडर, कलरवाली पण आणि तिखटवाली पण, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, आणि हे मिक्स करून घ्यायचं लगे पटपट। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण काढून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। तिखटाप्रमाणे मिरची टाकायची थोडीशी, ह्याच्यात आता मी कोथिंबीर टाकणार आहे, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं लिंबाचा रस। तर लिंबाच्या मधले बी काढून घेतलेले आहेत मी, 1 चमचाभर टाकायचं। जर आंबट आवडत असेल तर तुम्ही तसं पण जास्त टाकू शकता, पण गरम गरममध्येच टाकायचं। लोखंडाच्या भांड्यामध्ये टाकू नका, खाली उतरून टाकलं तरी काढून घेऊन चालेल, किंवा दुसऱ्या भांड्यात जर करत असेल तर वरतीच टाकलं तर चालेल। अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला दोन्ही रेसिपी बनवून दाखवलेल्या आहेत। त्या दोन्ही रेसिपीतली तुम्हाला कोणती रेसिपी आवडली जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।